भाऊजी आता नाही राहत, करा ना पटकन. मी श्रीकांत. मी पुण्यामध्ये राहत होतो. 2 दिवसापासून आमच्या शेजारी एक नवीनच जोडपं राहायला आलं होतं. त्यांचं नवीनच लग्न झालं होतं. त्या मुलाचं नाव होतं समीर आणि त्याच्या बायकोचं रेशमी. मी तिला वहिनी वहिनी म्हणत होतो. समीर मला लहान भावासारखं समजत होता. आम्ही शेजारी शेजारीच राहत असल्यामुळे एकमेकांच्या घरी येणं जाणं सुरू होतं. मी हमेशा त्यांच्या घरी जात होतो. रेशमी वहिनी दिसायला एकदम सुंदर, गुरीगुरी पान होती आणि तिचा नवराही एका कंपनीमध्ये जॉब करत होता. कधी कधी तर त्याला 10-10 ते 12-12 दिवस बाहेरगावी कामाकरिताही जावं लागत होतं. पण मला तो छोटा भाऊ मानत असल्याने रेशमी वहिनीला माझ्या जीवावर सोडून जात होता. त्याला माझ्यावर खूप विश्वास होता. माझं आणि रेशमी वहिनीचं खूप चांगलं जमत होतं. आमच्या दोघांची खूप चांगल्या प्रकारे मैत्री जमली होती. घरात काहीही प्रॉब्लेम झाला तर रेशमी वहिनी मला सांगत होती. घरातलं कुठलंही सामान आणायचं म्हटलं तर त्या मला सांगत होत्या आणि मलाही त्यांच्यासोबत बाहेर घेऊन जात होत्या. समीर तिच्या नवऱ्यालाही चांगलं समजत होतं. समीरने त्याच्या बायकोला म्हणजेच रेशमी वहिनीला सांगितलं होतं, मी घरात नसताना काहीही प्रॉब्लेम झाला तर श्रीकांतला सांगायचं. वहिनी मला हक्काचा माणूस असल्यासारखं घरातलं कुठलंही काम असो ते बिनधास्तपणे मला सांगत होती आणि वहिनीचं कुठलंही काम करण्यात मला एक वेगळीच मजा येत होती. काही दिवसानंतर समीर कामाकरिता 12 दिवसासाठी बाहेरगावी गेला आणि मला सांगून गेला, मी 12 ते 10 दिवसासाठी बाहेरगावी जात आहे. तुझी रेशमी वहिनी इथेही राहत आहे. तिला काही लागलं तर बघ. तेव्हा मी म्हणालो, दादा तू अजिबात चिंता करू नकोस. वहिनी ही माझी अगदी वहिनी समजतोय. तिला काहीही लागलं तर मी देईल. तू बिंदास जा आणि इथली चिंता करू नकोस. संध्याकाळची वेळ झाली होती. रेशमी वहिनी किचनमध्ये काहीतरी काम करत होती. तिने मला किचनमधून आवाज दिला. मी तिचा आवाज ऐकून तिच्या घरी आलो. मी तिला म्हणालो, रेशमी वहिनी काही काम आहे का? तेवढ्यात ती म्हणाली, भाऊजी बघा ना, आज हेही घरी नाहीत. आज तुमचे दादाही बाहेर गेलेले आहेत आणि ते 10 ते 12 दिवस घरी येणार नाहीत. मी घरात एकटीच आहे. मला खूप बोर होत आहे. तुम्ही मला कंपनी दिलं तर बरं होईल. मलाही आनंद झाला, कारण याच गोष्टीची मी खूप दिवसापासून वाट बघत होतो. कारण वहिनी दिसायला तशी सुंदर होती. मी तिला म्हणालो, वहिनी मी तुमच्यापाशी बसतो, पण मलाही काहीतरी काम सांगा. माझी तुम्हाला काहीतरी मदत होईल आणि तुमचंही किचनमधलं काम पटकन उरकेल. तेवढ्यात ती म्हणाली, भाऊजी आज काही किचनमध्ये जास्त काम नाही. आज ते बाहेरगावी गेले आहेत तर मी फक्त खिचडीच बनवली आहे आणि तुमच्यासाठीही एक्स्ट्रा बनली आहे बरं का. आमच्या दोघांच्या किचनमध्ये गप्पा रंगल्या होत्या. रेशमी वहिनीने त्या दिवशी निळा गाऊन घातलेला होता, पण वहिनी किचनमध्ये काम करत असताना त्यांचा गाऊन पूर्णपणे भिजला होता. तेवढा त्या म्हणाल्या, मी तर पूर्ण भिजले आहे. मी आता चेंज करून आले. आणि ते त्यांच्या चेंज करण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये गेल्या. पण त्यांचं कपाट समोरच असल्यामुळे सर्व काही मला त्या कपाटाच्या आरशातून दिसत होतं आणि याची सहनशा वहिनीलाही झाली होती. पण वहिनी हे सर्व काही मुद्दामून करत होती याची मला कल्पना झाली होती. जे माझ्या मनात चालू होतं तेच वहिनीच्याही मनात चालू आहे असं मला बार बार वाटत होतं. वहिनी चेंज करून आली आणि म्हणाली, चला आता आपण जेवण करून घेऊ. आम्ही दोघेजण जेवायला बसलो. गप्पा मारत मारत आम्ही दोघांनी जेवण केलं. जेवण झाल्यावर वहिनी सर्व काही आवरत असताना खाली वाकल्या. मला वहिनीचं दर्शन झालं. याची कल्पना वहिनीलाही झाली होती. मी मुद्दामून होऊन वहिनीला म्हणालो, वहिनी आता उशीर होतोय, चला मी येऊ का? माझं मन अजिबात नव्हतं तिथून जायचं, पण मी उगाच वहिनीला म्हणून दाखवत होतो. मला बघायचं होतं वहिनीचं मन काय म्हणतंय. मी तसं म्हटल्यावर वहिनी पटकन म्हटल्या, श्रीकांत भाऊजी अहो हे पण आज घरी नाहीत. मला घरात एकटीला भीती वाटते. तुम्ही आजच्या दिवशी इथे झोपलात तर चालेल का? वहिनी अगदी माझ्या मनातल्या बोलल्या होत्या. मला तर काय करावं हे कळत नव्हतं. माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या. मी मुद्दामून होऊन तोंड वाकडे करून म्हणालो, ठीक आहे वहिनी, मी आजच्या दिवशी इथे झोपतो. मी टी व्ही चालू केला आणि रिमोट हातात घेतला. मी टी व्ही बघू लागलो होतो. माझं सर्व काही लक्ष वहिनीकडेच होतं, पण फक्त मी नाटक करत होतो टी व्ही बघण्याचं. वहिनीचंही लक्ष माझ्याकडेच होतं, पण मला त्या दाखवत नव्हत्या. पण मात्र माझ्या लक्षात होतं. मी ज्या बेडवर बसलो होतो त्याच बेडवर वहिनी बसल्या. वहिनीचा हात समोरच होता. मी त्यांच्या हातावर हात ठेवला. वहिनीही मला प्रतिसाद दिला. मग मला तर अजूनच ताव आला. आता मला राहवले नाही. मी पटकन वहिनीला ओढून होत्याचं नव्हतं केलं. दोघेही मन भरून शांत झालो होतो. दोघेही रिलॅक्स बेडवर पडलो होतो. वहिनी म्हणाल्या, भाऊजी खूप भारी वाटलं. मी त्यांना म्हणालो, वहिनी खूप दिवसापासून इच्छा होती, आज पूर्ण झाली. आज मनाला खूप बरं वाटलं. वहिनी तेवढ्यात म्हणाल्या, माझी तर रोजच इच्छा होती, पण मला टाईमच भेटत नव्हता. कसं काय ॲडजस्ट करावं हेच कळत नव्हतं.
आणि शिवाय तुमच्या मनात काय आहे हेही मला तर माहिती नव्हतं. मी वहिनीला म्हणालो, अहो वहिनी, जे तुमच्या मनात होतं तेच माझ्याही मनात होतं. एकदा म्हणून तर बघायचं, हे सर्व काही मागच झालं असतं. वहिनी तेवढ्यात म्हणाल्या, ठीक आहे, पण इथून पुढे मला वाटेल तेव्हा माझ्यासाठी तुम्ही हजर राहायचं. वहिनीला मी म्हणालो, वहिनी, हे काय बोलणं झालं का? अहो तुमच्यासाठी कधी पण आणि केव्हा पण. आणि मग त्या दिवसापासून मी समीरची बाहेर जाण्याची वाट बघत असे आणि तो बाहेर गेल्यावर आमच्या दोघांचं चालू होत असे.